तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहतोय रणजित ठरला गेलाय. तरी सामनावीराची ट्रॉफी देण्यासाठी सन्मान्य गौरवशेठ दरोडा गाडेश्वर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्याला सामनावीराची ट्रॉफी देऊन मात्र सन्मानित करायचंय. सलामी जोडी आपण पाहतोय रमेश चौधरी आणि त्याच्या साथीला सूरज चौधरी. ही सलामी जोडी आपण पाहतोय जबरदस्त सामना नक्कीच पाहायला मिळेल. कारण अद्यापर्यंत जर का विचार केला एक कर्जत विभागातील अंबेरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल पनवेल विभागातील चॅलेंजर दोधानी. आता तू झोपी केलाय राजा नको गो उठूस बाळूला माझ्या. आता तू झोपी केलाय राजा नको गो उठूस बाळूला माझ्या. हळू नको ग झोपू. रमेश चौधरी आणि त्याच्या साथीला सूरज चौधरी ही सलामी जोडी आपण पाहतोय. पॉवर सर्कलचं पहिलं षटक सचिन लांगे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. वेगाचा बेतात बादशाह गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू कमालीचा आपण पाहू शकाल 20 स्टेप मध्ये खेळून काढला जातोय पॉवर सर्कलचा. मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामधून केलं जात आहे आणि तोपर्यंत 2 धावा मैदानामध्ये. तर आंबेरपाडा संघाचा 12th मॅन ड्रेस कोडमध्ये नसल्या कारणास्तव 2 धावेनं मात्र पॅनलाइज केले गेले आपण पाहतोय आंबेरपाडा टीमला आपण पाहतोय अद्यापर्यंत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरूर पाहायला मिळाल्यात. अप्रतिम वेगवान चेंडू मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला तर अपील पाहायला मिळाले. मात्र अपीलमध्ये उत्साह होता, विश्वास कमी आणि डॉट चेंडू सांगता. बघा सहजरित्या आपण पाहतोय 2 धावेनं पॅनलाइज केले गेला आणि स्वीकारली सुद्धा आपण पाहतोय आंबेरपाडा टीमच्या माध्यमातून. आणि तेवढा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला अद्यापर्यंत आपण पाहतोय. कारण पहिलाच सामना जबरदस्त पाहायला मिळाला होता. आंबेरपाडा संघाने मात्र कोंबलटेकडी संघाला एकतर्फी मात्र झुंज दिली होती. मात्र इथून तशीच सुरुवात मैदानामध्ये करत असताना सचिन लांगी हा गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र एष्ट्यांचा वेध त्रिफळा बाद पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना चॅलेंजर दोधानी टीमला बिग विकेट मैदानाच्या बाहेर. फिराया 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 जाताना जाताना इन सेल्फी काढला हो, इन सेल्फी काढला हो माझा तोंडात घेताना.
अप्रतिम गोलंदाजी पाहतोय सचिन लांगेच्या माध्यमातून, कौतुक करावं तेवढे कमी असेल, कारण पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी. रमेश चौधरीला मात्र स्वस्तात बाद झाले आपण पाहतो मैदानामध्ये. नवीन फलंदाज किरण ऑन स्ट्राईक जबरदस्त आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, कारण ज्यामध्ये आपण पाहिलं गेलं गोलंदाजी सुंदर होत असते त्यावेळेस जर का क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर नक्कीच चांगलं पुन्हा एकदा गोलंदाज करण्यास भाग पाडले जाते मैदानामध्ये. आणि त्याच रीतीने डबल सिंगलला कन्वर्ट करत आपण पाहतोय संघाची टोटल धावसंख्या अद्यापपर्यंत 3 धावा धावपुस्तकावरती जोडल्या गेल्यात. आणि इथून मात्र हवाई प्रहार करायला सुरुवात करावी लागेल, कारण 3 षटकांचा सामना. गतीमध्ये परिवर्तन, फलंदाजाला मात्र पूर्णपणे बीट केला गेला. स्लोवर रित्या चेंडू हाताळला गेला असं वाटलं होतं, वेगवान चेंडू फेकला जाईल, मात्र कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये सादर केली जाते. कारण गोलंदाजी करत असताना आपल्यामध्ये व्हेरिएशन असणं फार महत्त्वाचं असतं. 6 चेंडू वेगवेगळ्या शैलीनं फेकणं जर का गोलंदाज जमलं तर नक्कीच गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं असतं. मात्र अद्यापही पंचांचा 9 चेंडू इशारा आलाय आणि इथून मात्र संधी निर्माण झाली आपण पाहतोय दोन्ही टीमसाठी. 1+1 हे मिळतील 2 धावा आणि प्रेडची संधी असेल. समोर फलंदाज किरण चौधरी ऑन स्ट्राईक वरती. या चेंडूवरती जर का फायदा उचलला तर नक्कीच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल आपण पाहतोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. अद्यापर्यंत 5 धावा धावपुस्तकावरती. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहू शकाल. स्लोवर रित्या चेंडू ज्यावेळेस फेकले जातात त्यावेळेस मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये. अद्यापर्यंत गोलंदाज सचिन लांगेचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये सादर केली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या 1 गडी बाद असताना 5 धावा धावपल करते. डीजे खेळ समाप्त झालाय. पॉवर सर्कल मध्ये पूर्णपणे पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाले सचिन लांगी या गोलंदाजा माध्यमातून. फक्त आणि फक्त विचार केला गेला 5 धावा खर्च केल्या गेल्या, त्यामध्ये एक प्रमुख फलंदाज रमेश चौधरीला मात्र मैदान सोडावं लागला. मात्र इथून या दोन्ही फलंदाजाला पूर्णपणे डाव सावरावं लागेल, कारण 3 षटकांचा सामना आपण पाहतो. इथून मात्र जास्त वेळ मैदानामध्ये सेट होण्यासाठी टाइम नसणार आहे, कारण अद्यापर्यंत 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या पूर्वातील जर का विचार केला गेला 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. आणि आंबेरपाडा संघासमोर जर का चांगली फाईट द्यायची असेल तर 3 षटकामध्ये कमीत कमी 25 ते 30 धावांपर्यंत मजल मारणं फार महत्वाचं राहील. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय अक्षय जोशी या गोलंदाज वापर केला जातोय. समोर फलंदाज सलामी साडलेला सूरज चौधरीला मात्र इथून एक विस्फोटक खेळी मैदानामध्ये साकार करावं लागेल. अद्यापर्यंत शांत संयमानं डबल सिंगलला प्राधान्य देत असताना मात्र खेळ केला मैदानामध्ये. मात्र इथून या 12 चेंडूवरती आपली बॅटची दादागिरी मैदानामध्ये प्रस्थापित करावी लागेल, कारण पूर्णपणे जबाबदारीने मात्र खेळ करणं तेवढंच महत्वाचं राहील मैदानामध्ये. मात्र गोलंदाज अक्षय जोशी गोलंदाजी ट्रॅकवरती कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. पहिला चेंडू या षटकातील अप ट्रॅकर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. या रीतीने जर का चेंडू खेळायचे असतील तर चेंडूवरती नजर अंतिम क्षणापर्यंत असणं फार महत्वाचं असतं. त्या रीतीनं जर का चेंडूवरती नजर राहिली तर नक्कीच या दिशेने फटके खेळणं सोपे जात असतात. मात्र चेंडूमध्ये प्रचंड वेग पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही आणि डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये. इथून मात्र एक डॉट चेंडू मैदानामध्ये मात्र बॅकफुटला फेकण्याचं काम करेल दोन्ही टीमला. पुढचा चेंडू अतिशय सुंदर मात्र पाहावं लागेल. सेकंड स्लिप मध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र फेकी केली जाते. बॅकअप साठी कोणी नव्हतं आणि तोपर्यंत मैदानामध्ये 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला जातोय मैदानामध्ये पाहावं लागेल. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एस्टनच्या मागे पुन्हा एकदा चुका आपण पाहतोय आणि तोपर्यंत 4 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या गेल्या. 5वीचा प्रयत्न आणि पाहावं लागेल आणि फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागेल आणि 4 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेलेल्या जातील आपण पाहू शकाल. खराब क्षेत्ररक्षण, कारण धावा येत नव्हत्या आणि या खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आपण पाहतोय मैदानामध्ये 4 धावा पळून काढल्या गेल्यात आणि 5वी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला होता, मात्र रनआउटच्या स्वरूपात मैदान सोडावं लागला किरण चौधरी या फलंदाजाला.
जी साथ लाभली नाही आहे त्या कारणास्तव मागच्या चेंडूवरती आपण 4 धावा पाहिल्या गेल्यात. त्या 4 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या 2 गडी बाद असताना 9 धावा. चॅलेंजर दोन्ही टीमची बॅटिंग करत असताना धावसंख्या आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानामध्ये बघा. रनआउट साठी रेफर घेतले गेले आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून. तर बॅट्समन सेफ असेल बघा. 5व्या धावेसाठी जो रनआउट झाला तो रनआउट असेल आपण पाहतोय मैदानामध्ये. आणि जो काय रिव्ह्यू घ्यायचा असेल तो 15 सेकंदाच्या आत दोन्ही संघांनी घेतला जावा. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली, पंचांना सुद्धा विनंती असेल. अद्यापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 9 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्या. समोर फलंदाज दिलीप सांबरे ऑन स्ट्राईकवरती 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये एंटर झालाय. मात्र इथून चांगली सुरुवात जर का करून दिली तर नक्कीच चांगले टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. कारण पहिल्या नाणेपैकी जिंकली होती दोन्ही टीमनं आणि प्रथम धाडसी निर्णय स्वीकारला बॅटिंग करण्याचा. आणि आता कुठेतरी का होईना मात्र अंगलट येत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये. पुढचा चेंडू अतिशय सुंदर फटका आपण पाहू शकाल. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल का? आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केले जाते मैदानामध्ये. एका धावेसाठी मात्र संघर्ष केला जातोय. त्याचं एकमेव कारण गोलंदाजी तेवढी चांगली आपण पाहतोय आणि क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढं सुंदर आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये. या 2 धावेने संघाची टोटल धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानामध्ये. पुढचा चेंडू आपण पाहू शकाल. अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये वारंवार प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या व्हेरिएशन फेकला जातोय. त्या कारणास्तव फलंदाजाला मात्र पूर्णपणे बीट केले जात आहे आणि त्या कारणास्तव पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय. अद्यापर्यंत बॅटिंग करत असताना दोन्ही संघाला आपण पाहतोय. 11 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापही इथून जर का प्रहार करायला सुरुवात केली तरी सुद्धा चांगली धावसंख्या नक्कीच पाहायला मिळेल. दिलीप सांबरीमध्ये सुद्धा क्षमता आहे मात्र मैदानामध्ये ते सिद्ध करावं लागेल. कारण गोलंदाजी एवढी भेदक आपल्याला पाहायला मिळते. कारण वारंवार कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन स्लोवर रित्या लोवर पुलटत जरूर होता मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्याने मात्र स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक ऑनवरती सूरज चौधरी सलामीसाठी आलाय मैदानामध्ये. मात्र इथून बॅटचा पेस खोलावं लागेल. प्रहार करणं फार महत्वाचं राहतील दोन्ही टीमसाठी अद्यापर्यंत आपण पाहतोय. कारण संघाची टोटल धावसंख्येत जर का विचार केला गेला 12 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात आणि या षटकातील विचार केला गेला अंतिम चेंडू फेकला जाईल मैदानामध्ये. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मात्र पुन्हा एकदा पंच इशारा करतील षटक समाप्तीचा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 5 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. 12 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 12 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. तर आपण पाहतोय चला मोदर संघात संघनायक आणि मोरबे संघात संघनायक टॉससाठी मात्र संपर्क साधायचा आहे. अद्यापर्यंत मात्र गोलंदाजी करत असताना बोलबाला राहिला गेलाय अंबेरपाडा टीमच्या माध्यमातून. 2 धावेने पॅनलाइज जरूर केलाय मात्र त्याचा कुठेही परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिले षटक आता सचिन लांगीना जबरदस्त कमबॅकिंग षटक राहिलं गेलं 5 धावा आणि त्यामध्ये एक सफलता. दुसरं षटक त्याच्याच फॉलोवरती पाऊल ठेवून अक्षय जोशीनं अवघ्या 7 धावा आणि अंतिम स्लॉगरचं षटक संकेत कोकाटेला आपण पाहतोय. या षटकामध्ये जर का चांगले टार्गेट सेट करायचं असेल 15 ते 16 धावा येणं फार महत्वाचं राहील. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. वारंवार स्लोवर रित्या चेंडू मैदानामध्ये फेकले जातात. त्या कारणास्तव फलंदाजाला मात्र पूर्णपणे बीट केले जात आहे आणि पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आपण पाहतोय. बाळारामजी पारदे कुठे असतील तर तिसऱ्या पंचांचं काम पार पाडायचं मैदानामध्ये आपण पाहतोय.
गोलंदाजावरती मात्र थोडंसं का होईना आक्षेप घेण्यात आला. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत कोकाटे हा गोलंदाज आपण पाहतो. पहिला चेंडू अप्रतिम फेकला होता आणि त्यानंतर मात्र गोलंदाजावरती दडपण आपण पाहू शकाल. इथून मात्र डू आर डायरची परीक्षा आपण पाहतोय. गोलंदाज संकेत कोकाटे हा गोलंदाज आपण पाहतोय. अग्नि परीक्षेला सामोरे जात असताना कारण समोर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय बाळारामजी पारदे यांना पाहू शकाल. मात्र समोर फलंदाज दिलीप सांभरीला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा मात्र गतीमध्ये परिवर्तन. तोपर्यंत रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र धाडस करू शकला नाहीये आणि वारंवार डॉट चेंडू सांगता 2 डॉट चेंडू मैदानामध्ये फेकले गेलेत. गोलंदाज आपण पाहतोय संकेतच्या माध्यमातून जबरदस्त आणि कमबॅकिंग गोलंदाजी सातत्याने मैदानामध्ये सादर केली जाते. नेक्स्ट बॉल गतीमध्ये परिवर्तन फुलटॉस आपण पाहू शकाल आणि त्याचा पुरेपूर टोल उसूल करत असताना मैदानामध्ये हा येतोय बिग हिट षटकार. कोणी लढणार नाही आपला सम्राट करारा. थोडंसं का होईना मनोबल वाढवण्याचं काम केलं गेलं. आपण पाहतो 18 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा मात्र गतीमध्ये परिवर्तन. षटकार आल्यानंतर त्याचं लगेच प्रत्युत्तर मैदानामध्ये डॉट चेंडू सांगता मात्र पाहावं लागेल. स्टंपिंग केलं गेलंय मात्र अपील जरूर पाहायला मिळाले मैदानामध्ये आणि डॉट चेंडू सांगता आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये सादर केली जाते. एका पाठोपाठ एक गोलंदाजी आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी करत असताना अद्यापर्यंत विचार केला गेला पूर्णपणे बॅकफुटला बॅटिंग करत असताना चॅलेंजर दोधानीला आपण पाहतोय. कारण चॅलेंजर दोधानी टीमचा विचार केला गेला गोलंदाजी सुद्धा तेवढीच ताकदीची आपल्याला पाहायला मिळेल. मात्र या सत्रामध्ये जेवढी चांगली धावसंख्या बनवाल तेवढी आपल्यासाठी पोषक राहील उत्तरार्धामध्ये. मात्र तोपर्यंत अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट डबल सिंगलला प्राधान्य देत असताना या 2 धाबींना संघाची टोटल धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. अद्यापर्यंत अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानामध्ये फेकला जाईल गोलंदाज संकेतच्या माध्यमातून. या चेंडूवरती जर का एखादा बिग हिट आला तर नक्कीच एक चांगली सन्मानकारक स्कोर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल चॅलेंजर दोधानी टीमच्या माध्यमातून. समोर फलंदाज दिलीप सांभरी ऑन स्ट्राईक वरती. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहू शकाल. फलंदाज बाद होईल आणि अंतिम आपण पाहू शकाल षटक समाप्तीचा इशारा आलाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 20 धावा आणि 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील. आपण पाहतोय टोटल 22 धावा कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे 23 धावसंख्येची गरज असेल आंबेरपाडा टीमला. जसे उत्तरार्धाला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती मात्र बदल आपल्याला पाहायला मिळेल. प्रकाश झुगरे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. दो तीन चाय वड़ा पाव बिरयानी बोल दे. ये माकड़ कौन है क्या? ये चालू हो जाएगा ना सपट हो जाएगा पापड़ हो जाएगा. हट बाजू में. थँक्यू. तर मोदर संघाचा संघनायक आलाय. त्याच्या विरुद्ध खेळणारा संघ मोरबे संघाच्या संघनायकाला दुसरा पुकार असेल नाणेफेकीसाठी यायचा आहे. 2 मिनिटांमध्ये यायचा आहे. मोरबे संघ 2 मिनिटांमध्ये यायचा आहे नाणेफेकीसाठी. पहिला सत्र समाप्त होण्याच्या पहिले यायचं होतं तुम्हाला. लगेच यायचंय नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. बघा मैदानावरती रंगणारा हा सामना एका बाजूला कर्जत तालुक्यातील आंबेरपाडा हा संघ आणि त्याच्या विरुद्ध खेळणारा पनवेल तालुक्यातील चॅलेंजर दोधानी संघ. चांगला सामना पाहायला मिळेल. पहिला पर्वार्ध संपलाय. पहिल्या पर्वार्धाच्या नंतर धावफलकाचा जर विचार केला असता इथे धावफलकावरती धावा लागल्या चॅलेंजर दोधानी संघाच्या 20 धावा लागल्या होत्या. त्याच्यानंतर पॅनलाइज केलं गेलं होतं. स्पर्धेचा नियम काय बोलतोय? स्पर्धेचा नियम बोलतोय जर तुम्ही कंपल्सरी ड्रेस कोड मध्ये नसाल तर तुम्हाला 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. आंबेरपाडा संघाचा 12वा खेळाडू
ड्रेस कोड मध्ये नव्हता, मात्र 2 धावेनं पॅनलाइज केलं गेला आंबेरपाडा संघाला. मात्र दोघांनी संघाच्या खात्यामध्ये त्या 2 धावा ऍड केला. 20+2 इज इक्वल टू 22, 22 धावा. नंतर येणारे 18 चेंडूमध्ये 23 धावा बनवायचे आंबेरपाडा संघाला. दोघांनी संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण करून घ्यायचे. सलामीची जोडी मैदानामध्ये आले. एका बाजूला आपण पाहू शकाल आंबेरपाडा संघाची एक सलामवीर जोडी पॉपिंग क्रीज वरती ठेवलाय संघाच्या संघनायकानं सचिन लांगीला, आणि नॉन स्ट्राईक वरती राहिलाय अक्षय जोशी. संघाचा संघनायक आपण पाहू शकाल अमर लांगीला. चांगला संघाचा संघनायक. बघा प्लॅनिंग कधी करावी असते. जर तुम्ही आज प्लॅनिंग करत असाल तर त्याचं यश तुम्हाला उद्या मिळेल, आणि आज जर तुम्ही खेळत असाल तर आजची प्लॅनिंग जर तुम्ही काल केली असेल तर कालच्या टीम तर तुमच्या कालच्या टीम प्लॅनिंगला मात्र यश आज मिळेल. मात्र कुठल्या संघनायकाने हे प्लॅनिंग केलं असेल कालच्या वेळेस, मात्र त्या संघनायकाला जरूर या दिवशी यश मिळेल. विचार केला असता वैयक्तिक कोट्यातील पहिले आणि सांघिक कोट्यातील पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाज. गोलंदाजी मारूवरती दोधानी संघाचा. पंचांच्या डावीच्या बाजूने दिलीप. आकुटापेचा चेंडू, ताकदीचा वापर, क्षेत्ररक्षक झेल खाली, चुकी केली आहे. ज्या ठिकाणी सचिन लांगीचा आउट झाला असता त्या ठिकाणी मात्र चुकी केली क्षेत्ररक्षकानं. झेल सोडला आणि जीवनदान मिळालं इथे फलंदाज सचिन लांगीला. विचार केला असता त्या ठिकाणी जर झेल टिपला असता तर मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला असता. स्वस्तामध्ये मोठा फलंदाज मैदानाच्या. दोघांनी संघाला विचार करावा लागेल, कारण पहिलेच आपण धावा कमी जमा केलेत आणि त्याच्यानंतर मात्र निश्चितच इथे अळशी क्षेत्ररक्षण कराल तर आपल्याला मैदानाचा मात्र या पलता पाय काढावा लागेल. विजयाचा रस्ता मोकळा करायचा असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल, तुटून मेहनत करावी लागेल मैदानामध्ये. गोलंदाज पहिला चेंडू फेकला होता. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. दुसऱ्या चेंडूवरती कुठला अंक दडला असेल. P1चं षटक असेल. आउट ऑफ सर्कल वी आर सीन ओनली 2 फील्डर्स. इनसाइड सर्कल्स वी आर सीन 9 फील्डर्स. विचार केला असता फलंदाजाची दादागिरी चालते, मात्र या पर्वामध्ये कुठला गोलंदाज दादागिरी करेल का फलंदाज. पहिल्या चेंडूवरतीच बघितलं होतं. चेंडूला सन्मान, क्रिकेटचं सौंदर्य, ब्लॉक अल्पतीचा चेंडू होता आणि क्रिकेटचं सौंदर्य इथे पाहायला मिळाले. या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा 1 धाव मिळाली. टोटल धावफलकाचा विचार केला असता 2 धावा धावफलकावरती ऍड झालाय. 2 चेंडूची मैदानामध्ये सांगता झाली. पहिल्या चेंडूवरती झेल उडाला होता. त्या चेंडूवरती मात्र कुठेतरी वाटत होतं दोधानी संघाचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आणि झेल सोडला होता. बघा जर तुमच्याकडे एखादा बॉलर असेल, एखाद्या सामन्यामध्ये चालेल नाही चालेल ते सांगू शकत नाही. एखादा बॉलर एखाद्या सामन्यामध्ये चालेल नाही चालेल सांगू शकत नाही. हा या चेंडूवरती आलाय मोठा फटका, दमदार षटकार. रोहन चेंडू सुद्धा सुरेख फेकला होता. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली होती आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा तडाखा भेटला होता, कारण जीवनदान मिळालं होतं सचिनला आणि सचिननं त्याचा फायदा घेतला. लॉंगअपच्या रिझन मध्ये मात्र लॉंगअपच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू धाडला होता, षटकार मारला होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक मिळवलंय. चौथ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज आपण पाहू शकाल दिलीप सामरी या गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार असेल. आकुटापेचा चेंडू, फसव्या चेंडूवरती सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू गेलाय बॅकवर्ड शॉट लेगच्या क्षेत्रामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आलाय. तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली. एकेरी धावीने धावफलक मात्र पुढे सरसावलंय. धावफलकाचा विचार केला असता तर 9 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र निर्णायक चेंडू असेल. जर छक्का आला तर 15 धावेवरती पोहोचेल, चौकार आला तर 12 वरती पोहोचेल आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली तर 9 वरतीच थांबावं लागेल इथे आंबेरपाडा संघाला. मात्र तशा पद्धतीने इथे रोखेल का
दोधानी संघाचा गोलंदाज दिलीप सांबरी मात्र डावकुरे आताचा फलंदाज आपण पाहू शकतो. क्रिकेटमध्ये ज्या फलंदाजाला मात्र घातकी फलंदाज म्हटलं जाते. इन द लँग्वेज ऑफ द क्रिकेट वी आर सीन द हार्मफुल बॅट्समन अँड दोस हार्मफुल पर्सन ऑन द सिंग पॉपिंग इट. चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता. अपील 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 पंच इशारा करतील. षटक क्रमांक पहिले समाप्त झालंय. अपील मध्ये उत्साह जास्त होता, विश्वास कमी होता. अपील फेटाळून लावले. आता मात्र इथे सामना चांगला पाहायला मिळेल कारण 6 चेंडूचा स्केल मैदानामध्ये समाप्त झालाय आणि 9 धावा धावपलकावरती लागले. तोपर्यंत प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी जाऊया डीजे मास्टरांकडे. डीजे आकाश. थँक्यू. यस पंच. येस 12 चेंडूमध्ये धावा पाहिजे त्या आंबेरपाडा संघाला. 14 धाव्यांची गरज. 12 चेंडूमध्ये 14 धाव्यांची. दुनिया में कोई भी काम इतना आसान नहीं होता. बिना संघर्ष किए बिना कोई महान नहीं होता. अरे जब तक ना पडे घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथे मात्र मेहनत करावी लागेल, कसून मेहनत करावी लागेल दोन्ही संघाला कारण 12 चेंडू मध्ये बनवायच्या 14 धावा. इथे आम्ही क्रिकेट पाहिलंय 6 चेंडू मध्ये 1 धाव न बनताना. इथे आम्ही पाहिलंय 6 चेंडू मध्ये 30 धावा बनताना. चेंडूला सन्मान दिलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षकाला 1 धाव पूर्ण दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं का? रिस्की धाव घेईल का? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. थ्रो मात्र चांगला सुरू झालाय आणि एकच धावेवरती रोकावं लागलाय इथे आंबेरपाडा संघाच्या फलंदाजाला. आता मात्र डावकुरे आताचा फलंदाज आलाय पॉपिंग क्रीज वरती. मात्र या फलंदाजावरती विश्वास असेल संघ विचार केला असता पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर सचिन लांगी, त्याच्यानंतर एकही मोठा फटका आला नाही. अमेर लांगी संघाचा संघनायक, संघाचा खांदा, संघाचा विश्वास मैदानामध्ये आलाय. मात्र तो नॉन स्ट्राईक वरती थांबलाय. इथनं मात्र आपल्याला सामना पाहायला मजा येणार आहे. सामना चुरशीचा असणार आहे. एका बाजूला दोधानी संघ सुद्धा हार मानायला तयार नाहीये आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं असेल तर कर्जत तालुक्यातील एक नामवंत संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तो आंबेरपाडा संघ. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला सन्मान दिलाय. क्रिकेटचं सौंदर्य क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. गचाड क्षेत्ररक्षण झालंय. एकीच दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आलंय इथे आंबेरपाडा संघाला. बघा असे क्षेत्ररक्षण जर केलं तर नितीच्या दोधानी संघाला मात्र मैदानातून बाहेर जावं लागेल कारण पहिलंच धावा तुमच्याकडे कमी आहेत आणि केलेली गच्चाड मैदानामध्ये क्षेत्ररक्षण मात्र निश्चितच तुम्हाला या सामन्याचा तुम्हाला मात्र लुजर बनवेल. 2 धावेनं धावपलकाचा विचार केला असता, धावपलकावर आपण लक्ष केंद्रित केलं असतं तर 12 धावा धावपलकावर लागल्यात. दुसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज आपण पाहू शकाल. आकुटापेचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक येईल. झेल टिपेल का? लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सुरेख झेल. पंच इशारा करतील. हा मात्र नो चेंडू. येस कहाणी में ट्विस्ट. आता मात्र इथे बघावं लागेल. येस पंचाने इशारा केलाय. ओव्हर स्टेपचा चेंडू फेकलाय. 2 मिनिटं डीजे थांबवायचंय. ओव्हर स्टेप. ओव्हर स्टेप साठी रिव्ह्यू नसणार आहे. हाईट फॅक्टर आणि रनआउट साठी रिव्ह्यू दिला जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. इथे आयोजकांचा नियम असणार आहे. ओव्हर स्टेप साठी रिव्ह्यू नसणार आहे. तर पंच या धावा किती असतील? 2 ना. ओके 1+1 2 धावा. ओके बघा तुमच्या माहितीसाठी आम्ही ऑनलाईन पण लाईव्ह वरती पण चेक केलं. ओव्हर स्टेप होता नक्कीच चेंडू. तसं येणाऱ्या सर्व संघांना विनंती असेल आम्ही ओव्हर स्टेपचा इथे कुठल्याही इथे आम्ही थर्ड अंपायर मध्ये तुमचा निर्णय देणार नाही. बट तुमच्या माहितीसाठी हा निश्चितच ओव्हर स्टेप होता. नो चेंडू जरूर फेकला होता गोलंदाजाने. गोलंदाज होता तिथे सूरजने मात्र चुकी केली होती. पुन्हा एकदा तयार असेल पंचांच्या डाव्याच्या बाजूने. आकुटापाचा चेंडू निश्चितच अपील. निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये. फलंदाज आहे ऑन दी पॉपिंग क्रीज आपण पाहू शकाल. संघाचा संघनायक अमर लांगी. संघाचा पूर्ण विश्वास असेल जरी 1 चेंडू निर्धाव केला मात्र येणाऱ्या चेंडूवरती मोठे फटके मारण्याची या फलंदाजाकडे निश्चितच अच्छा आहे.
मात्र त्या अशा सातत्यात उतरवून देईल का हा फलंदाज, याच्याकडे सुद्धा प्रेक्षकांच्या नजरा असणार आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. आता मात्र बाटची इनसाइड, हे शतरक्षक आहे स्वतः यष्टीरक्षक, सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल अमर लांगी. चेंडूवरती एक धाव खर्च केली होती, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. मात्र तिसऱ्या चेंडूवरती मात्र नो चेंडू फेकला होता. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या होत्या. चौथा चेंडू निर्धाव आणि या चेंडूवरती मात्र कमबॅकिंग गोलंदाजी केली होती. अमर लांगी संघाच्या संघनायकाला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज सूरज चौधरी या गोलंदाजाला नौका फलंदाज मैदानामध्ये आलाय. इनेट नंबर 4 संकेत कोकाटेला, ज्यानं चांगली गोलंदाजी केली होती तो संकेत कोकाटे मात्र फलंदाजीसाठी आलाय. अकुट्यापाचा चेंडू आलाय, ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू जरूर फेकला. इथे मात्र पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशारा आला एस. इट्स अ वाईट. 1+1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. गोलंदाजानं कमबॅक जरूर केलं होतं, मात्र कुठेतरी अवांतर चेंडू फेकला आणि या 2 धावा जमा झाल्या संघाच्या खात्यामध्ये. धावपलका जर विचार केला असता, धावपलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 16. अजूनही येणारे अद्याप काही चेंडू शिल्लक असतील विजयासाठी. 7 धाव्यांची गरज असेल ती आंबेरपाडा संघाला. बघा 7 धाव्यांची 8 चेंडू आणि 7 धावा म्हणजे प्रत्येकी चेंडूवरती जरी एक एक धाव काढली तरी ते आंबेरपाडा संघ हा विजयी होईल. मात्र तितकाच चांगला चुरशीचा मैदानामध्ये खेळ चाललाय. हार मात्र मानायला तयार नाही इथे दोदानी संघ. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये झालाय. ज्या चेंडूची गरज आहे तो चेंडू मात्र निश्चितच सूरज चौधरीनं फेकलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये झालाय. आता मात्र इक्वेशन चेंज होईल. इनकमिंग 7 बॉल्स नीड 7 रन्स फॉर द विन टू दी आंबेरपाडा टीम. मात्र कहाणी कशी होईल, येणारा वेल आणि येणारा काल आपल्याला समजेल. 7 चेंडू मध्ये बनवायच्या 7 धावा. इथे आंबेरपाडा संघ या सामन्यामध्ये विजय होईल का, की दोदानी संघ या सामन्यामध्ये चांगलं शतरक्षण चांगले गोलंदाजी करून विजय होईल का, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. निर्णायक चेंडू असेल, या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सामना खुला करेल आंबेरपाडा संघ. अंदर मात्र निर्धाव चेंडू फेकला तर मात्र प्रेशर येईल आंबेरपाडा संघावरती, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. मात्र शेवटचा चेंडू असेल, फलंदाजांना विनंती असेल जास्त वेळ घ्यायचा नाही आपण. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. एका बाजूला आपण पाहू शकाल या रात्रीमधली थंडीचा विचार केला असता 12°C डिग्रीच्या डिग्रीमध्ये ही थंडी आणि थंडीमध्ये मात्र आमचे प्रेक्षक वर्ग बसलेत. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न लगा तो कामयाब वरना बरबाद. इथे मात्र पंच इशारा करतील. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. आता मात्र निश्चितच विचार केला असता आता मात्र इक्वेशन चेंज झालंय, समीकरण चेंज झालंय. 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. तोपर्यंत प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी आपण जाऊया डीजे मास्तरांकडे. डीजे थँक्यू डीजे व्हेरी मच. आता कुठला गोलंदाज असेल दोन्ही संघाकडे की जो 6 चेंडू मध्ये 7 धावा राखेल, की सलामीवीर फलंदाज अद्यापही मैदानामध्ये आहे. खेळपट्टीचा तळ टोकून राहिलाय. फलंदाज आपण पाहू शकाल अक्षय जोशी. अद्याप कुठल्याही प्रकारे मोठे फलंदाजी केली नाही, मात्र अक्षय जोशीला विचार करावा लागेल. 6 चेंडू मध्ये बनवायच्याच 7 धावा. इथे पॅनल्टी मिळाली होती, मात्र पॅनल्टी तुम्हाला महाग पडेल का इथे आंबेरपाडा संघाला, की ते 9 चेंडू महागात पडेल दोदानी संघाला, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 7 धावा. सामना रोमांचक सामना. आट्टाकटीचा. दोन्ही संघ मैदानामध्ये हार मानायला तयार नाही. चुरशीचा सामना मैदानामध्ये आलाय. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना, पैसा वसूल सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र वैयक्तिक कोटील पहिलं आणि सांघिक कोटील तिसरं षटक. गोलंदाज गोलंदाजी मारुती पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाज किरणला. तर फलंदाज आपण पाहू शकाल ऑन दी पॉपिंग क्रीज
फुल चेंडू होता, आईच्या बॅटची इनसाइड लागले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, हिट मात्र चुकलाय आणि त्याच्यावरती मिळालेली एक धाव. बघा तिथे एक शतरक्षक होता, सेकंड स्लिपचा शतरक्षक चांगलं शतरक्षण केलंय. जर चेंडू सोडला असता तर चेंडू निश्चितच लॉंग स्टेप मध्ये जाऊन गेला असता चौकार. मात्र चांगलं इथे आपण पाहू शकाल शतरक्षण झालंय सेकंड स्लिपच्या माध्यमातून आणि चेंडू अडवल्यानंतर एक धाव जरूर जमा केले. आता मात्र इक्वेशन चेंज होईल, येणारे 5 चेंडू आणि विजयाचा इथे विचार केला असता सर 6 धावेची गरज. 5 चेंडू आणि 6 धावा. अद्यापही सामना बॅलन्स असणार आहे, दोन्ही संघाच्या बाजूने असणार आहे. कोण जिंकेल कोण हरेल हे मात्र पाहायला मिळेल. कोण बनेगा गोलंदाज तयार. आता मात्र हळवारित्या चेंडू जरूर फेकलाय, फसवा चेंडू जरूर फेकलाय, आवाज जरूर येतोय. एक निर्धाव चेंडू फेकला की पाठीराख्यांचा आवाज मात्र मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. मात्र प्रेशर क्रिएट होताना दिसतोय, प्रेशराईज इथे फलंदाजी करताना दिसतोय. फलंदाज आंबेरपाडा संघाचे समीकरण चेंज, येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची गरज. पाहूया अद्यापही सामना दोन्ही संघाच्या बाजूने आहे, अट्टाकटीचा सामना असणार आहे. इथे डावकुरी हाताचा फलंदाज आला होता, अक्षय जोशी सलामीला आला होता. मात्र अक्षय जोशीवरती सर्व जबाबदारी असणार आहे या सामन्याची. रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न, सामना खुला करून देईल का? चेंडू गेलाय बॅकस्क्वेअर क्षेत्रामध्ये, हा येतोय मात्र चौकार. थँक्यू डीजे एस पंच. हा मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू. 4+1 अशा 5 धावा ऍड होतील. मात्र सामना खुला केलाय. इथे फलंदाज आपण पाहू शकाल अक्षय जोशीनं पंच रिव्ह्यू हाईट फॅक्टरचा असणार आहे का? येस, ओके. डिसिजन पेंडिंग असणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावा ओके. हा नो चेंडू नसणार आहे, येणारे 3 चेंडू विजयासाठी 2 धावेची गरज. तीन चेंडू 2 धावेची गरज असेल. सामना अट्टाकटीचा सामना सुरशीचा मैदानामध्ये. इथे होता 3 चेंडू आणि 2 धावेची गरज असेल आंबेरपाडा संघाला. सामन्यामध्ये जास्त वेळ लावायचा नाहीये. सामना मात्र अट्टाकटीचा सामना दोन्ही संघाच्या बाजूना. सामना खुला करायला पाहिजे होता. 2 षटकामध्ये मात्र आणून दाखवलाय दोन्ही संघानं. दोन्ही संघ मात्र विचारामध्ये असेल, कमीत कमी आम्ही 30 धावा जरी काढली असत्या 3 षटकामध्ये तरी सामना जिंकला असतो. मात्र अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने असणार आहे आणि आंबेरपाडा संघ एका बाजूने विचार करत असेल की हा 22 धावा आपल्याला फक्त आणि फक्त 12 चेंडूमध्ये काढायच्या होत्या. पंच सामन्याला लगेच सुरुवात करायची, जास्त वेळ लावायचा नाही. सामन्याला लगेच सुरुवात करायची. 3 चेंडू 2 धावेची गरज असताना गोलंदाजी मार्गवरती असणार आहे. गोलंदाज किरण पंचांच्या उजव्या बाजूने. फलंदाज अद्यापही असेल ऑन दी पॉपिंग क्रीज अक्षय जोशीला आपण पाहू शकाल. अक्षय जोशीने मात्र चौकार लगावल्यानंतर सामना मात्र खुला मैदानामध्ये केलाय. 3 चेंडू 2 धावेची गरज असताना सामन्याला लगेच सुरुवात करायची, जास्त वेळ लावायचा नाही. पंच 3 चेंडू 2 धावा. सामना अट्टाकटीचा. आकुल टप्प्याचा चेंडू 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 वाट बॉलिंग. आता मात्र शिट्ट्यांचा आवाज, ताल्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघाच्या बाजूनं. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज ती आंबेरपाडा संघाला.
2 चेंडू 2 धावा. आता मात्र निश्चितच चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. पैसा वसूल सामना इथे पाहायला मिळाला. जी थंडी होती ती थंडी मात्र निश्चितच प्रेक्षकांच्या अंगावरून हटली आणि प्रेक्षकांच्या सर्व नजरा या सामन्याकडे आल्या आहेत. 2 चेंडू 2 धावेची गरज असताना 5वा चेंडू. हा कुठ्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडलाय आणि त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण. ज्या ठिकाणी झेल टिपायचा होता, निश्चितच क्रिकेटमध्ये बोललो टेक द कॅच विन द मॅच. जी झेल टिपा आणि खेळ जिंका असं क्रिकेटमध्ये म्हटलं होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षक प्रमोद, आणि प्रमोदने केलेली चूक ही मैदानातनं बाहेर काढेल दोधानी संघाला. निश्चितच आंबेरपाडा संघाने चांगली फलंदाजी केली आणि हा सामना जिंकला. जिंकलेल्या आणि हारलेल्या दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. ओव्हर टू डीजे.